नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. वेड हे प्रेमाचे भाग 13. गेल्या भागात आपण पाहिले की विनय प्रियाला लग्नासाठी विचारतो. प्रिया खूप खुश होते. विनयच्याही मनावरचं ओझं नाहीसं होतं. तो देखील घाबरत असतो, पण अमोलने शपथ दिली असते म्हणून तो मनाची तयारी करून तिच्याशी बोलतोच. दुसऱ्या दिवशी तिला भेटायला बोलावतो. ती देखील खुश होते. प्रिया रात्री बाबांशी बोलणार असते. विनय सोबत लग्न करायचे आहे. आता पाहू पुढे. प्रिया लंच ब्रेक नंतर स्वतःच्या जागेवर बसते. ती विनयला चोरून पाहत असते. विनयचं तिच्याकडे लक्ष नसतं, पण तो देखील खूप खुश असतो. प्रियाला इतक्या दिवसानंतर बरं वाटत होतं. ती वाट पाहत होती की कधी एकदाच ऑफिस सुटतं आणि घरी जाऊन बाबांना सांगते. विनय अमोलला फोन करतो. अमोलशी बोलत असताना विनयचा आवाज गहीवरून येतो. विनय हॅलो बोलणार तोच अमोल त्याला बोलतो. विनय हो बोलली ना प्रिया. विनयच्या डोळ्यात पाणी येते. तो म्हणतो हो अमोल. प्रिया हो म्हणाली. अमोल हे ऐकून खुश होतो. तो म्हणतो मला माहीतच होतं ती होच बोलणार. किती प्रेम करते तुझ्यावर हे मलाही दिसतच होतं. विनय म्हणतो अमोल मला सुचलंच नाही काय बोलावं. मी वेड्यासारखा पटकन बोलून मोकळा झालो. मलाच कसं तरी वाटतंय. अमोल म्हणाला इतकं काय वेड्यासारखं बोललास. विनय म्हणाला मी सरळ तिला माझ्याशी लग्न करशील का विचारले. अमोल म्हणाला विनय वेड्यासारखं नाही तर अगदी शहाण्यासारखं बोललास. सीधी बात नो बकवास. तू आत्ता माझ्या समोर असताना तर तुला उचलून घेतलं असतं. मन जिंकलंस विनय. विनय म्हणाला अमोल मी तिला उद्या भेटायला बोलावलं आहे. ती येणार आहे. मला तिच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अमोल म्हणाला मला माहित आहे तुला महत्वाचं काय बोलायचं आहे. नेहाविषयी सांगणार आहेस ना. ती तुला आवडायची. विनय म्हणाला हो तेच सांगणार आहे. विनय ठीक आहे सांग. असंही तुझं वन साइड लव्ह होतं. ती तुला समजून घेईल. विनय म्हणाला मला माहित आहे नेहा मला समजून घेईल. फक्त ह्या नात्याची सुरुवात पारदर्शकपणे व्हावी ही माझी एक इच्छा आहे. तुला माहित आहे ना मी नेहाविषयी किती सिरियस होतो. तिच्यासाठी मी काहीच नव्हतो, पण ती माझ्यासाठी सर्वस्व होती. अमोल म्हणाला विनय मला सगळं माहित आहे राजा. बरं तू उद्या बोलून घे तिच्याशी. विनय म्हणाला अमोल आज खूप मोकळं वाटतंय. प्रियाशी मी कसं बोलणार, काय बोलणार, काहीच ठरवलं नव्हतं. तिच्या समोर गेलो आणि जे तोंडातून बाहेर पडलं ते बोलून मोकळा झालो. मी घाबरलो होतो. हातपाय थंड पडले होते. तुला तर माहित आहे ना नेहाचा नकार मला इतके वर्ष किती सतावत होता. एक वेगळीच भीती होती. मानसिक त्रास होत होता. त्यानंतर मुलींशी बोलायची पण भीती वाटत होती. असं वाटत होतं माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण आज प्रियाच्या होकाराने मी सुखावलो. ती चक्क रडत होती. तिच्या डोळ्यात पाणी मी देखील पाहू शकलो नाही. ती खूप खुश होती. विनय मला कधी वाटलं नव्हतं की कोणती मुलगी मला इतकं प्रेम करेल. बरं वाटतंय आज. खरंच खूप बरं वाटतंय.
विनयच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होते. त्याला खूपच भरून आले होते. इतका भावनिक झाला होता की बोलताना देखील त्याचा आवाज कातर झाला होता. अमोल त्याला म्हणाला, विनय, तुला आठवतंय मी कॉलेजमध्ये तुला म्हणालो होतो, तू खूप चांगला आहेस, तुझा स्वभाव चांगला आहे, तुला अशी मुलगी भेटेल की तुझ्यावर मनापासून प्रेम करेल. आणि बघ, ते खरंच झालं. प्रिया अशी मुलगी आहे जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. विनय, तुझ्यासाठी मी खरंच खूप खुश आहे विनय. अमोलला खूपच आनंद झाला होता, कारण त्याने त्याच्या मित्राची तगमग पाहिली होती. नेहासाठी तो किती तळमळायचा. तिच्यासाठी किती वेळा तो अमोल समोर रडला होता. पण तेव्हा अमोल हतबल होता. अमोल त्याला खूप समजवायचा, नेहा तुझ्यावर प्रेम करत नाही. पण का कोणास ठाऊक विनयचं मन तिच्यावर आलं होतं. एक वेगळी ओढ तिच्याविषयी वाटत होती. मनापासून त्याने इतकं प्रेम केलं होतं आणि त्याचं प्रेम नेहापर्यंत कसं पोहोचलं नाही हे अमोललाही कळत नव्हतं. खरं तर अमोलला नेहाचा खूप राग येत होता. तिचं विक्षिप्तपणे वागणं त्यालाही पटायचं नाही. विनयकडे नेहमीच दुर्लक्ष करत राहायची. विनयला अल्लड वयाच्या त्या प्रेमात कळतच नव्हतं चूक काय आणि बरोबर काय. आता मात्र नेहाचं प्रकरण नेहमीसाठी बंद होणार होतं, कारण प्रिया त्याच्या आयुष्यात आली होती. विनय खरंच सुखावला होता. एक आशेचा किरण त्याला दिसत होता. त्याच्या मनाला दिलासा मिळाला होता. आता प्रेमाची फुंकर त्याच्यासाठी पुरेशी होती. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. विनय प्रियाला शोधत होता. तोच प्रिया त्याच्या समोर आली. दुपारी जेव्हा प्रिया रडत होती तेव्हा विनयने त्याचा रुमाल तिला दिला होता. तोच रुमाल द्यायला ती आली होती. आणि असेही तिला आता विनयजवळ जाण्याचा बहाणाच पाहिजे होता. विनयजवळ गेल्यावर तिचे हार्टबीट्स वाढले होते आणि विनयची ही काही वेगळी अवस्था नव्हती. तो देखील तिला पाहतच बसला होता. तिने त्याचा रुमाल त्याला दिला आणि थँक्स म्हणाली. आजवर अनेकदा विनय आणि प्रिया एकमेकांशी बोलले होते, पण आता मात्र परिस्थिती वेगळी होती. दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यामुळे एक वेगळीच फिलिंग येत होती. थोडीशी भीती वाटत होती. प्रिया तर त्याच्या नजरेला नजर देऊनही बोलू शकत नव्हती. ती सतत आपली खाली पाहत होती. विनय देखील लाजत होता. तो सुद्धा इथे तिथे पाहत होता. त्यालाही तिच्या नजरेला नजर देता येत नव्हती. ही तर प्रेमाची जादू होती, एक वेगळीच जादू. दोघांच्या मनात एक वेगळेच तरंग उत्पन्न होत होते. एकमेकांसाठी आपलेपणा होता, अधिकार होता. दोघांनीही मनापासून स्वीकारलं होतं. आता तर केवळ लग्न हा शिक्का बाकी होता. नाहीतर दोघेही एकमेकांचे मनापासून झालेच होते. मनानेच त्या गोड नात्याचा स्वीकार केला होता. विनय म्हणाला, प्रिया, उद्या आपण कुठे भेटायचं? तू सांग, मी येईल तुला भेटायला. प्रिया म्हणाली, तू सांग, तुला कुठे भेटायला आवडेल? विनय हसू लागला. प्रिया त्याला म्हणाली, मी काही चुकीचं बोलली का? विनय म्हणाला, काही नाही, असंच काहीतरी आठवलं. ठीक आहे, आपण ठरवूया कुठे भेटायचं. तिचा पाय निघता निघत नव्हता.
त्याचा सहवास तिला हवा हवासा वाटत होता. दोघांना खरं तर एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण काय बोलावं ते सुचत नव्हतं. मनातलं मनातच राहत होतं. केतकीने प्रियाला आवाज दिला आणि म्हणाली, प्रिया, आज घरी जायचं आहे की नाही? प्रिया विनयला बाय म्हणाली आणि निघून गेली. विनय प्रियाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता आणि तिच्याशी मनातल्या मनात बोलू लागला. मनापासून थँक्स प्रिया, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. तूच माझ्या आयुष्यातली राजकुमारी आहेस. उद्याची मी आतुरतेने वाट बघत आहे. तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. विनयच्या मनातले बोल जणू काही प्रियाच्या कानापर्यंत घुमत होते. मनातल्या मनात तिला बोलत असतो, प्रिया, एकदा माझ्याकडे मागे वळून पहा. एकदा तो अगदी फिल्मी झालेला असतो. प्रिया ही हळूहळू पावलं टाकत पुढे जात असते. पण कुठेतरी तिचीही इच्छा होते विनयला मागे वळून पाहण्याची. विनय मनात तेच पुटपुटत असतो, प्रिया, एकदा माझ्याकडे पहा. ते हिंदी पिक्चर मधील त्याला सीन आठवतात. हिरोईन पुढे जाते आणि हिरो पाठी त्याला कधी वळून पाहते आहे वाट बघत असतो. अगदी तसंच होतं. विनय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत असतो. त्याला विश्वास असतो ती त्याला पाहणार. आणि खरंच तसं होतं. प्रिया हळूच मान वळवते आणि त्याला प्रेमळ नजरेने पाहते. प्रिया जशी त्याला पाहते तो लगेच लाजतो आणि मान खाली करतो. त्याला पाहत एक गोड हास्य देते आणि निघून जाते. ती देखील मनात सुखावते, कारण तो तिला पाहत असतो. दोघेही ह्या क्षणाला वेडीच होतात. मनामध्ये अशा भावनांचा तरंग असतो की स्वतःच्या विचारांवर, कृतीवर काहीच कंट्रोल राहत नाही. केतकी प्रियाला आल्यावर म्हणते, अगं प्रिया, जीजूला किती निरखून पाहत आहेस. नजर लावशील माझ्या हँडसम जीजूला. प्रिया तिला एक फटका देते आणि म्हणते, अगाऊ, काहीही काय बोलते, शांत बस. केतकी पुन्हा तिला चिडवत म्हणाली, हो का, मी आगाऊ? विनयला जीजू बोलते आहे तर तुझा चेहरा बघ किती प्रफुल्लित झाला आहे. बरं तर वाटतंय आणि उगाच मला फटका देतेस. माणसाने इतकंही बदलू नये. काय बाबा, आज एका मुलीचे पाय तर जमिनीवरच नाहीत. ते काय म्हणतात, इश्क विश्क प्यार व्यार, तसंच काहीतरी झालं आहे ना, हो की नाही? तू तर विनयला खल्लास केला आहेस. कसा बघत होता बघ तुला निरखून. एकदाही त्याने पापणी खाली पाडली नाही. हे ऐकून प्रिया फक्त लाजत होती. ती काहीच बोलत नव्हती. केतकी तिला मिठी मारत म्हणाली, आय एम सो हॅपी फॉर यू प्रिया. खरंच खूप छान झालं. फायनली विनयने तुला प्रपोज केलं. आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता तुला पुढे काय करायचं आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. प्रिया होकारार्थक मान हलवते. क्रमश. कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते